नमस्कार मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत आणि असे महत्त्वपूर्ण प्रश्न महाराष्ट्र शासनाची कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या त्यामध्ये हमखास विचारले जातात म्हणजे जातात. चला तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कार्निवल हा सण गोवा या राज्यात साजरा केला जातो. सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सप्तशृंगी हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. चपराळा हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? चपराळा हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? चपराळा हे अभयारण्य महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यात आहे. भातसा हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधील आहे? भातसा हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधील आहे? भातसा हा जलविद्युत प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधील आहे. कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यामधून जाते? कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यामधून जाते? कर्कवृत्त हे भारताच्या एकूण 8 राज्यांमधून जाते. घटप्रभा पक्षी अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे? घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक या राज्यात आहे. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड फिमर आहे आणि फिमर हे आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड मांडी या अवयवामध्ये असते. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कलम 368 हे वापरले जाते. सर्वोदय चळवळीशी कोण संबंधित होते? सर्वोदय चळवळीशी कोण संबंधित होते? सर्वोदय चळवळीशी विनोबा भावे संबंधित होते. चिपको आंदोलनाशी कोण संबंधित होते? चिपको आंदोलनाशी कोण संबंधित होते? चिपको आंदोलनाशी सुंदरलाल बहुगुणा हे संबंधित होते. आणि मित्रांनो, चिपको आंदोलन हे वृक्षतोड विरोधी संवर्धनासाठी वापरलेले होते आणि त्याच्याशी संबंधित सुंदरलाल बहुगुणा हे होते. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा कोणी रद्द केला? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा कोणी रद्द केला? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा लॉर्ड रिपन याने रद्द केला. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह शुक्र हा आहे. जागतिक वारसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक वारसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक वारसा दिन म्हणून 18 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. घटना समितीचे सचिव कोण होते? घटना समितीचे सचिव कोण होते? घटना समितीचे सचिव HVR अय्यंगार हे होते. सूर्यमालेतील सर्वात कमी घनता असणारा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात कमी घनता असणारा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात कमी घनता असणारा ग्रह शनी हा आहे. अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण सीताफळ नाही सॉरी मित्रांनो, अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. माफ करा मित्रांनो, थोडं घाई गडबडीत होऊन गेलं. तर अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे आणि अलिबाग हे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. भारतीय राज्यघटनेत राष्ट्रपती संबंधी कोणते कलम आहे? भारतीय राज्यघटनेत राष्ट्रपती संबंधी कोणते कलम आहे? भारतीय राज्यघटनेत राष्ट्रपती संबंधी कलम 52 हे आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यात आहे. मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने अमेरिका या देशाकडून स्वीकारलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण या सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आगामी काळातील महाराष्ट्र शासनाच्या
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला नक्की फायदा होईल मित्रांनो. कारण असेच प्रश्न विचारले जातात आणि हेच प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तुम्ही बघता की आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये या व्हिडिओमधले बरेच सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.